नमस्कार मित्रांनो, आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2024 आणि 25 बघणार आहोत. जो आपला सर्वे आला होता तो वाला. आणि हे आपण का बघतोय तर काल जी आपली धर्मादाय परीक्षा झाली त्याच्यामध्ये पहिल्या शिफ्टला त्यांनी या टॉपिकवरती 2 ते 3 प्रश्न विचारलेले होते. जे की म्हटलं जातं की गुलीगत धोका झाला आहे, कारण की जो सिलेबस आपल्याला देण्यात आला होता त्याच्यामध्ये अर्थशास्त्राचा उल्लेखच नव्हता आणि या टॉपिकवरती 2 ते 3 प्रश्न आलेले होते. तर तरीसुद्धा आपण एक जे आपल्या बाकीच्या शिफ्ट बाकी आहे त्याच्यासाठी हा महाराष्ट्राची आर्थिक पाहणी बघणार आहोत. त्याच्यामध्ये मेन हायलाईट आपण बघणार आहोत. आता फॅक्ट्स खूप सारे, इकॉनॉमिक सर्वे म्हणल्यावर खूप सारा डाटा येणार आहे. त्याच्यासुद्धा मी MCQ फॉर्मॅटमध्ये हे घेण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्याच्यासुद्धा आहे ना, आता डाटा आपण खूप बघणार आहे, MCQ पण खूप सारे, पण त्याच्यामध्ये मी तुम्हाला स्पेसिफिक स्टार करून किंवा हायलाईट करून देणार आहे. ते मात्र तुम्ही पाठ करायचे. जर आले तर आपल्याला ॲडव्हान्टेज भेटणार आहे. तर आपण बघूयात. पहिलाच प्रश्न आहे आपला, सन 2024-25 मध्ये महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेतील अपेक्षित वाढ किती टक्के होती? आता त्यांनी अपेक्षित वाढ विचारली आणि ते पण महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची. तर ही GDP विचारली आपल्याला, GDPमध्ये, तर ती येणार आहे 7.3%. पुढचा आपला प्रश्न आहे, आता वरचा होता महाराष्ट्राच्या GDP बद्दल आणि खालची आहे भारताच्या GDP बद्दल, की किती अपेक्षित वाढीचा दर आहे भारतासाठी. तो 6.5 आहे, म्हणजे महाराष्ट्राचा ऑब्वियसली भारताच्या पेक्षा जास्त आहे. पुढचा आपला प्रश्न आहे की सन 2024-25 मध्ये महाराष्ट्राच्या कृषी व संलग्न क्षेत्र वाढ दर किती अपेक्षित आहे? तर तो 8.7%. जस्ट वाचून घ्या, राहिलं लक्षात तर बघूयात एक्झाममध्ये काय होतं. आणि काही मेन गोष्टी त्या मी तुम्हाला मात्र हायलाईट करून देणार आहे. पुढचा आपला प्रश्न आहे, उद्योग क्षेत्रातील अपेक्षित वाढ दर 2024-25 साठी किती आहे? तर त्याचं उत्तर आहे, उद्योगसाठी सगळ्यात जास्त मला वाटतं ते 9.4%. बरोबर, 9.4% वाढ दर अपेक्षित आहे. पुढे आपला प्रश्न, सेवा क्षेत्राचा अपेक्षित वाढ दर किती आहे? तो आहे 7.8%. सेवा क्षेत्राचा किती? 7.8%. आणि आपण इंडस्ट्रीचा बघितला म्हणजे उद्योग क्षेत्राचा बघितला, तो बघितला 9.4%. कृषीचा बघितला 8.7%. म्हणजे सगळ्यात कमी जर कोणता असणार आहे तो सेवा क्षेत्राचा असणार आहे. का? कारण की त्याचा जो वाटा आहे GDP मधला तो खूप जास्त आहे, म्हणजे जवळपास 60-70% वाटा आहे. आणि मग जेव्हा आपण बघतो ना की आपली इकॉनॉमी ही 6-7% स्पेसने वाढते, पण USAची ही फक्त 1 ते 2% वाढते. का? कारण की त्यांचा बेसच खूप मोठा आहे, त्याच्यामुळे त्याची वाढसुद्धा कमी प्रमाणात होत असते. पुढे आपला प्रश्न, 2023-24 मध्ये वास्तव एकूण राज्य उत्पन्न किती होते? आता वास्तवचा अर्थ होतो इथं रिअल GDP वाला, रिअल GDP. ज्यांना मराठी समजायला अडचण येते त्यांनी लिहून घ्यायचं. तर वास्तव एकूण राज्य उत्पन्न किती होतं? तर ते होतं आपलं 24,35,259 कोटी. आता एक्झॅक्ट फिगर लक्षात राहील का? तर नाही, तर 25 लाख कोटीच्या आसपास असं काहीतरी लक्षात ठेवा. पुढचा आपला प्रश्न आहे, 2023-24 मध्ये महाराष्ट्राचा देशाच्या एकूण GDP मधील वाटा किती होता? आता याला स्टार करून ठेवा किंवा याला हायलाईट करून ठेवा, कारण की हा प्रश्न येण्यासारखा आहे. तर तो वाटा होता 13.5%. पुढचा आपला प्रश्न आहे, 2023-24 मध्ये दरडोई उत्पन्न किती होते? तर हा प्रश्न सुद्धा तुमचा आहे ना येण्यासारखा आहे. आपलं आता हे महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न आहे, जे की 2,78,681 होतं. मला वाटतं की हा प्रश्न येऊ शकतो. याला हायलाईट आणि स्टार दोन्ही करून ठेवायचं आहे आणि हे पाठ करायचा प्रयत्न करायचा. आपण काय बघितलं की महाराष्ट्राचा एकूण GDP मधला वाटा म्हणजे भारताच्या तो आहे 13.5%. आणि महाराष्ट्राचं आपण त्याला म्हणतो की पर कॅपिटा इन्कम किंवा दरडोई उत्पन्न किती आहे? तर ते आहे 2,78,681. पुढचा आपला प्रश्न आहे, सन 2023-24 मध्ये सर्वाधिक सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्न कोणत्या राज्याचे होते? ऑब्वियसली याचं उत्तर महाराष्ट्र असणार आहे. म्हणजे की सगळ्यात जास्त GDP कोणत्या राज्याचा होता भारतामध्ये? तर तो महाराष्ट्राचा होता. आणि हे पण हायलाईट करून ठेवायचे, कारण की हा पण प्रश्न येण्याजोगा आहे. पुढे आपण बघूयात. त्यांनी विचारले, महाराष्ट्राचे 2023-24 मधील सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्न किती होतं? तर ते एक 40 लाख कोटीच्या आसपास होतं. एक राऊंड फिगर लक्षात ठेवायची. आणि सांकेतिक आहे म्हणजे नॉमिनल आहे, त्याच्यामुळे जास्त काही लोड घ्यायचा नाही. पुढे आपलं, खालीलपैकी कोणत्या राज्याचा दरडोई उत्पन्न महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे? तर ते तेलंगणाचं आहे. तेलंगणाचं जवळपास 3,56,564 एवढं पर कॅपिटा इन्कम आहे, म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं तेवढं उत्पन्न आहे. महाराष्ट्रामध्ये हा आकडा 2,78,681 आत्ता आपण मागच्या क्वेश्चनमध्ये सुद्धा बघितला. आणि याच्यात विचारलं आहे की महाराष्ट्राच्या दरडोई उत्पन्नाच्या तुलनेत सर्वात कमी दरडोई उत्पन्न कोणत्या राज्याचं आहे? तर ऑब्वियसली उत्तर प्रदेश असणार आहे. पुढचा आपला प्रश्न आहे की महाराष्ट्र आणि गुजरात यांच्या दरडोई उत्पन्नात साधारण किती फरक आहे? तर तो जवळपास 19,000 रुपयांचा
दरडोई उत्पन्नात फरक आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, डिसेंबर 2024 पर्यंत राज्यात एकूण शिधापत्रिका धारकांची संख्या किती होती? म्हणजे राशन कार्ड किती जणांकडे होते असं याच्यामध्ये क्वेश्चनमध्ये विचारलंय. तर ते 265 लाख लोकांकडे होतं, असं हे इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये डाटा देण्यात आलेला आहे. मला नाही वाटत की एवढी फिगर विसरला जाईल म्हणून. तरीसुद्धा एक आपण बघतोय ओव्हरऑल, एक ओव्हरलुक करून घेऊया, बघूया जर फायदा झाला तर. पुढचा आहे आपला, 31 जानेवारी 2025 पर्यंत राज्यात एकूण किती रेशन दुकाने कार्यरत होती? तर ती जवळपास 50,000च्या आसपास होती. म्हणजे 50 प्लस लक्षात ठेवा, 52,000च्या आसपास आपल्याकडे एकूण रेशन दुकाने होती. पुढचा आपला प्रश्न आहे, नोव्हेंबर 2024 अखेर राज्यात किती शिवभोजन केंद्रे कार्यरत होती? तर हा आकडा विचारण्याजोगा आहे. 1884 एवढी शिवभोजन केंद्रे महाराष्ट्रामध्ये नोव्हेंबर 2024 अखेर कार्यरत होती. पुढचा आपला प्रश्न आहे की 2024-25 नोव्हेंबरपर्यंत वाटप केलेल्या शिवभोजन थाळ्यांची संख्या किती होती? ती जवळपास एक 4 कोटीच्या आसपास होती, पण 4 कोटीला थोडीशी कमी होती, 3.97 कोटी. राऊंड फिगर लक्षात ठेवायचा आपण प्रयत्न करू. आणि जे मी हायलाईट करून देईन तेवढं पाठ मात्र नक्की करायचं. ही PDF तुम्हाला आपल्या चॅनलवरती भेटणार आहे. हे आपल्या चॅनलचं नाव आहे टेलिग्रामवरती, ॲनोनायमस MPSC ॲस्पिरंट, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टॉपला सी लिंक भेटून जाईल. खाली आपला वन नेशन वन रेशन कार्ड अंतर्गत महाराष्ट्रातील शिधापत्रिका धारकांपैकी इतर राज्यातून अन्नधान्य घेणाऱ्यांची संख्या किती होती? म्हणजे की आता ही स्कीम होती ना रे, वन नेशन वन रेशन कार्ड, म्हणजे की तुम्ही कोणत्याही राज्यातले असेल तर त्यांनी फरक पडत नव्हता. तुमच्याकडे राशन कार्ड असेल तर तुम्ही ते कुठूनही कलेक्ट करू शकत होता. तर मग तशा लोकांची संख्या किती आहे की बुवा ते राज्यातले नव्हते पण त्यांनी इथून राशन कलेक्ट केलं, तर ते जवळपास 1 लाख लोक होते. पुढे त्यांनी विचारलं आपल्याला की महाराष्ट्राची फिस्कल डेफिसिट त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे, राजकोषीय तूट. आणि ही GSDP म्हणजे की ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट असणार आहे ते. तर ती किती टक्के आहे? ती जवळपास 2.4% आहे. आता हा प्रश्न हायलाईट करून ठेवायचा. त्यांनी जर विचारलं महाराष्ट्राचं फिस्कल डेफिसिट किती होतं, तर ते 2.4% होतं. पुढे हा प्रश्न 100% येण्यासारखा आहे. आता आपल्याकडे अवकाळी पाऊस पडलेला आहे, खूप नुकसान झालेलं आहे. तर प्रश्न असा येऊ शकतो की मान्सून 2024 राज्यात सरासरी पावसाच्या किती टक्के पाऊस पडला? तर 116.8% पडला. हे लक्षात ठेवायचं, याला हायलाईट करून ठेवायचं आहे. पुढे त्यांनी विचारलं की 2024 अतिरिक्त पाऊस पडलेल्या तालुक्यांची संख्या किती आहे? तर ती जवळपास 203 तालुक्यांची संख्या आहे. नाही लक्षात राहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. पुढचा आपला प्रश्न आहे की कृषी गणना 1970-71 नुसार सरासरी विहित क्षेत्र किती होते? आता या प्रश्नाचा रिलेव्हन्स ना पुढच्या प्रश्नाशी. हा प्रश्न सांगतो की विहित क्षेत्र किती होतं? जवळपास एक 4.28 हेक्टर असं होतं. आणि पुढचा प्रश्न काय विचारतो की कृषी गणना 2021-22 नुसार सरासरी विहित क्षेत्र किती आहे? तर ते हे 1.23 हेक्टर. म्हणजे काय झालं रे, पॉप्युलेशन वाढलं आणि प्रत्येकानुसार ना ते कमी कमी होत गेलेलं आहे. आपण म्हणतो ना की जमिनीचं विभाजन होतं. म्हणजे की आता माझ्या आजोबांना समजा 40 एकर जमीन होती, त्यांना 3 मुलं होते, तर 3 मध्ये हे 40 डिवाईड होणार आहे. किंवा 4 मुलं होते तर हे 10-10 एकर त्यांना येणार आहे. परत यांचे मुलं, मग यांच्यामध्ये ते डिवाईड होणार आहे. तर त्या अनुषंगाने विचारलेलं आहे. तर मग 100% ना क्षेत्र कमी झालेलं आहे पहिल्या कृषी गणनेपेक्षा. तर ते तसा अंदाजे लक्षात ठेवायचं. 1.23 हेक्टर सध्या सरासरी विहित क्षेत्र आहे असं लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. पण मी याला हायलाईट करून देणार नाही, कारण की हा फॅक्ट लक्षात ठेवणं म्हणजे डिफिकल्ट आहे. तरी आपण बघून घेतलेला आहे. तर आहे पुढचा प्रश्न, लघु व अतिलघु शेतकऱ्यांची एकूण विहित धारकातील टक्केवारी किती आहे? म्हणजे की आपल्याकडे स्मॉल अँड मार्जिनल फार्मर किती टक्के? तर ते जवळपास एक 85% आसपास आहे असं लक्षात ठेवा. आणि फक्त 15% आपल्याकडे मोठे फार्मर आहे, म्हणजे की मोठे शेतकरी आहे. आता हा प्रश्न आहे ना, राज्यसेवा मेन्स GS1चा जो पेपर आहे त्याच्यामध्ये कृषीचा हा जो घटक आहे त्याच्यामध्ये हा प्रश्न विचारला जातो. तर 85% जे आपल्याकडे शेतकरी ते छोटे शेतकरी आहे असं लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, 15 ऑक्टोबर 2023 रोजी जलाशयातील उपयुक्त जलसाठा क्षमतेच्या किती टक्के होता? तर तो जवळपास एक 75%च्या आसपास होता असं लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. पुढे आपला प्रश्न आहे की या प्रश्नाला मी हायलाईट करून देणार आहे. कोणता वाला? की आपल्याकडे स्मॉल फार्मरची किती संख्या आहे, म्हणजे की लघु शेतकरी जवळपास 85%. हे तुम्हाला मात्र लक्षातच ठेवायचं आहे. पुढचा आपला प्रश्न आहे की जून ते सप्टेंबर 2024 या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी मंजूर भरपाई किती होती? आता हा जो क्वेश्चन आहे ना, हा मागच्यावाल्या इयर्स आहे. म्हणजे मागच्या वर्षी जी अतिवृष्टी झाली होती किंवा पूर आला होता त्या संदर्भात आहे. या वर्षीचे फॅक्ट्स वेगळे, तो पण मी तुम्हाला सांगणार आहे. मला वाटतं की हे नका लक्षात ठेवू, जर नाही राहिलं तर तरीसुद्धा एक 1,500 कोटीच्या आसपास एक आकडा आहे, तो लक्षात ठेवायचा. किती? 1,500
कोटीच्या आसपास, म्हणजे 1470 इथं एक्झॅक्ट फिगर आहे, पण 1,500 कोटीच्या आसपास लक्षात ठेवा. आणि यावर्षी महाराष्ट्र सरकारने जवळपास 31,628 कोटी रुपये रिलीफ पॅकेज दिलेलं आहे. आता ही द हिंदूची न्यूज आहे त्याच्यावरून मी हे फोटो घेतलेला आहे. तर किती पॅकेज आहे हा प्रश्न येऊ शकतो बरं का 100%. आणि ही PDF मी तुम्हाला देणार आहे, त्याच्यातून तुम्ही रिवाईज करा पेपरच्या अगोदर. किती देणार आहे? जवळपास 31,628 कोटी, हे मात्र लक्षात ठेवायचं. आणि मागच्या वर्षीचं जर म्हणलं ते जवळपास 1,500 कोटीच्या आसपास होतं, म्हणजे खूप साऱ्या प्रमाणात वाढून दिलेलं आहे यावेळेस. पुढचा आपला प्रश्न आहे, पशुगणना 2019 नुसार महाराष्ट्र देशात पशुधनाच्या बाबतीत कोणत्या क्रमांकावर आहे? म्हणजे की टोटल आपण ॲज अ कंट्री म्हणून होल घेतला आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे पशुधनामध्ये, तर तो आहे 7वा क्रमांक. आणि या प्रश्नाला हायलाईट आणि स्टार करून आपण ठेवत आहोत, कारण की हा महत्त्वाचा आहे, तो लक्षात ठेवायचा. पुढे हा प्रश्न विचारला, याला पण आपण हायलाईट करणार आहोत. राज्यात दरडोई दूध उपलब्धता किती ग्रॅम प्रतिदिन आहे? म्हणजे की दरडोई म्हणजे प्रत्येक माणसाला दररोज किती दूध प्यायला भेटण्याची क्षमता आहे, तर ती आहे जवळपास 347 ग्रॅम, हे लक्षात ठेवायचं. याला हायलाईटसुद्धा आपण केलेला आहे. ह्या प्रश्न नाही लक्षात ठेवला तरी चालेल, फक्त एवढं लक्षात ठेवा, जी गोड्या पाण्यातील मासेमारी आणि सागरी पाण्यातील मासेमारी, याच्यामध्ये सागरी पाण्यातील मासेमारीचा जो टक्का आहे किंवा मग त्याचं जे उत्पादन आहे ते जास्त आहे, जे की तुम्हाला दिसून येईल. आणि त्याच्यामध्ये जवळपास डबलचा फरक आहे. म्हणजे गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन जर 2 असेल, तर सागरी याच्यातलं ते जवळपास 4च्या आसपास आहे, असं लक्षात ठेवायचं. पुढे आता प्रश्न आहे आपला, मार्च 2024 अखेर राज्याचे वनक्षेत्र भौगोलिक क्षेत्राच्या किती टक्के आहे? तर ते जवळपास 20% आहे. आणि हे लक्षात ठेवायचं, कारण की आत्ताच इंडियन फॉरेस्टचा रिपोर्ट आलेला आहे 2023चा, त्याची पण आकडेवारी आहे. तर त्याच्यामध्ये जवळपास 21%च्या आसपास त्यांनी दिलेलं आहे. पण आता इकॉनॉमिक सर्व्हेमधला डेटा पण लक्षात ठेवायचा प्रयत्न करू, 20%च्या आसपास आहे मार्च 2024. पुढे आपला प्रश्न आहे की भारताचा वनस्थिती अहवाल 2023 नुसार महाराष्ट्राचे वृक्षाधन विचारलं त्यांनी किती चौरस किलोमीटर आहे? तर ते जवळपास 15,000पेक्षा कमी, म्हणजे की 14,525 इथं एक्झॅक्टली दिले. राहिले लक्षात तर ठेवायचा प्रयत्न करा. पुढे आपल्याला विचारलं आहे की महाराष्ट्राचे वृक्षाधन भौगोलिक क्षेत्राच्या किती टक्के, नका लक्षात ठेवू, 4.7% येते, काही गरज नाही ते लक्षात ठेवायची. पुढे दिले की डिसेंबर 2024 पर्यंत उद्योजक नोंदणी पोर्टलवर किती रोजगार नोंदवले? तर जवळपास 200 लाखाच्या आसपास आहे, अशी राऊंड फिगर लक्षात राहिली तर बघा. पुढे आहे हे नका लक्षात ठेवू. पुढे आहे की भारत पर्यटन सांख्यिकी 2023, म्हणजे की पर्यटनाचा रिपोर्ट आहे 2023चा. आणि त्याच्यानुसार विचारलं की सन 2022मध्ये देशांतर्गत पर्यटक महाराष्ट्रात किती आले? म्हणजे की भारत या देशातूनच महाराष्ट्रामध्ये किती पर्यटक आले? तर ते आहे 1,113 लाख. आणि पुढे विचारलं की महाराष्ट्रात विदेशी पर्यटकांची संख्या किती? ती आहे 15 लाख. आणि जर म्हटलं तर देशांतर्गत, तर ती आहे 1,113 लाख, लक्षात ठेवायचं. पुढे आहे आपलं की 31 मार्च 2024 रोजी महाराष्ट्रात एकूण सहकारी संस्थांची संख्या किती होती? तर मॅजिक नंबर आहे 2.22, असं लक्षात ठेवायचं. 2.22 लाख, 2.22 लाख असं लक्षात ठेवायचं. एकूण सहकारी संस्था किती होत्या? तर 2 लाखाच्या आसपास होत्या. 2 लाखाला पुढे 2.5 लाखापेक्षा कमी किंवा मग 1.25 लाख असं समथिंग काहीतरी लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. पुढचा आपला प्रश्न आहे की त्यांनी विचारले 2023-24 मध्ये देशाच्या एकूण निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा किती टक्के होता? तर टोटल जो महाराष्ट्राचा वाटा होता तो होता 15%, 15.4% एक्झॅक्टली ही त्याची फिगर आहे. 15.4% भारताचा निर्यातीमध्ये वाटा होता. पुढे आपलं जानेवारी 2025 पर्यंत स्टार्टअप्समध्ये महाराष्ट्राचा राष्ट्रीय वाटा किती आहे? तर जवळपास तो 25%च्या आसपास आहे. 25%ला थोडासा कमी, म्हणजे 24%च्या आसपास आहे. म्हणजे टोटल जर भारतामध्ये 100 स्टार्टअप्स तयार होत असेल तर त्याच्यापैकी जवळपास 24 महाराष्ट्रामधले आहे, कारण आपल्याकडे एक आर्थिक राजधानी देशाची मुंबई. पुढे आपला प्रश्न, ऑक्टोबर 2019 ते सप्टेंबर 2024 दरम्यान महाराष्ट्राचा थेट परकीय गुंतवणुकीतील वाटा किती टक्के? तर FDI मध्ये आपला जो वाटा आहे महाराष्ट्राचा तो 31%च्या आसपास आहे. पुढे आहे, आता हे महत्त्वाचे, राज्याच्या लॉजिस्टिक क्षमतेसाठी कोणते धोरण सन 2024 मध्ये जाहीर करण्यात आले? तर महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरण 2024 मध्ये जाहीर करण्यात आलं, असं लक्षात ठेवा. इथं हे इयर महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरण, त्याचं इयर किती आहे? 2024. पुढे आपल्याला विचारलं की जी आपली रिन्युएबल एनर्जी आहे त्याला आपण नवीकरणीय ऊर्जेची स्थापित क्षमता म्हणतो, तर ती किती झाली? जवळपास 32,355 मेगावॅट. ही कोणती आहे? रिन्युएबलवाली, म्हणजे नवीकरणीय ऊर्जा. पुढचा आहे आपला की त्याची वाढ किती झाली? हे
नका लक्षात ठेवू. हे मला वाटतं 2014च्या कंपॅरिझनमध्ये होतं. पुढे सौर ऊर्जेचा वाटा त्यांनी विचारला आहे, तो आहे जवळपास 30% आसपास. लक्षात ठेवायचं म्हणजे की टोटल रिन्युएबलमध्ये सौर ऊर्जेचा वाटा किती, तर तो आहे 30%च्या आसपास. रस्त्यांची लांबी किती येते, जवळपास एक 3.5-3.25 लाखाच्या आसपास किलोमीटरमध्ये आहे महाराष्ट्रामध्ये रस्त्यांची लांबी. आणि हे लक्षात ठेवा की महाराष्ट्र येणार रस्त्यांच्या बाबतीत देशामध्ये कोणताही प्रकारचा रस्ता असू द्या, तो टॉपलाच आहे, 1 नंबरला आहे. मग ते नॅशनल हायवे असू द्या, ग्रामीण रस्ते असू द्या, कोणत्याही प्रकारचे रस्ते म्हणलं की महाराष्ट्र देशांतर्गत टॉपला असणार आहे. कारण की आपल्याकडं काय म्हणतात त्याला, रोडमॅन आहे नितीन गडकरीजी, हे मंत्री आपल्याकडं काय म्हणतात ते, वाहतूक मंत्री. पुढे आपला नवी मुंबई मेट्रो मार्गाची एकूण लांबी त्यांनी विचारली, जी आहे 11.10 किलोमीटर. लक्षात ठेवायची. हे रस्त्यांच्या लांबीबाबत मी तुम्हाला दुसरा कोणता फॅक्ट सांगितला होता की टॉपला आहे महाराष्ट्र, ते लक्षात ठेवायचं. आणि नवी मुंबई मेट्रोची आता हे न्यूजमध्ये लक्षात राहिलं तर बघा. पुढे आहे त्यांनी इंटरनेट ग्राहकांची संख्या, तर ती 11 कोटीच्या आसपास आहे. जस्ट आपण ओव्हरलुक करून घेऊयात. मुली आणि मुले समानता निर्देशांक 0.83% आसपास आहे. महाराष्ट्रात एकूण विद्यापीठं, आता हे लक्षात ठेवायचं, एकूण विद्यापीठं 78 आहे. म्हणजे टोटल युनिव्हर्सिटी जर आपण काउंट केल्या महाराष्ट्रामधल्या तर त्या 78 येतात. पुढे त्यांनी विचारलं की आपल्याकडे जी योजना आहे जनआरोग्याची, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत अंतर्गत 2024-25 मध्ये किती शस्त्रक्रिया किंवा उपचार झाले, तर ते जवळपास 8.5 लाख शस्त्रक्रिया याच्यावरती केलेल्या आहे या योजनेअंतर्गत. आणि किती भेटतात पर फॅमिली, तुम्हाला 5 लाखापर्यंत उपचार हा मोफत असतो या योजनेअंतर्गत. पुढे आपल्याला आहे की खर्च विचारला, नका लक्षात ठेवू. आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधी सुरू करण्यात आली, तर ती जून 2024ला लॉन्च करण्यात आली होती. त्याचा वयोगट 21 ते 65 आहे, लक्षात ठेवा, 21 ते 65. आणि घरातील एका महिलेला. पुढे आपलं या योजनेत डिसेंबर 2024 पर्यंत किती महिला लाभार्थ्यांनी मदत दिली गेली, तर ती आहे 2.38 कोटी. आता मला नाही वाटत हा जुना डाटा आहे विचारतील म्हणून, फक्त त्याची स्टार्टिंग डेट आणि जो वयोगट आहे आपला 21 ते 65 तो मात्र लक्षात ठेवायचा. आता एवढेच प्रश्न होते. याच्यामध्ये मी तुम्हाला काही महत्त्वाचे जे हायलाईट करून दिले तेवढे तुम्ही लक्षात ठेवायचा प्रयत्न करू. आणि अजून कोणत्या टॉपिकवरती प्रश्न बनवायचे किंवा मग आपल्याला असं लेक्चर घ्यायचं ते तुम्ही मला सांगा. आणि काही जर चुका झाल्या असेल त्यासुद्धा तुम्ही मला सांगू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.